यांना विनंती करतो आहे की उद्घाटनपर आपलं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय साहेब. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर शिरूर शाखेच्या नूतन इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्या, कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानरावजी सुरवसे, जिल्हा परिषद समाज कल्याण खात्याचे सभापती उत्तमरावजी मानेसाहेब, अयाजभाई शेख, उपनगराध्यक्ष अहमदपूर, माजी उपनगराध्यक्ष मुजीब पाटील साहेब, या बँकेचे व्हाईस चेअरमन माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट प्रमोदजी जाधव साहेब, अनेक वर्षापासून आमच्यासोबत राहणारे सहकाराचे जाणकारे आमचे मित्र गोविंदपूरकर तात्या, शिवानंदजी हेंगणे, संजय पवार, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, चाकूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, चंद्रकांतजी मध्ये, महेशजी बिलापटे, महेश बँकेचे व्हाईस चेअरमन आमचे मित्र निवर्तरावजी कांबळे साहेब, या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच मच्छिंद्रजी वाघमारे, बालासाहेब पाटील आंबेगावकर, माझे दुसरे मित्र माझे व्हाईस चेअरमन आमचे मित्र पृथ्वीराजजी शिरसाट साहेब, हनुमंतरावजी जाधव कार्यकारी अभियंता संचालक, अनुपजी शेळके संचालक, व्यंकटरावजी बिराजदार संचालक, मारुती पांडे संचालक, उपस्थित असलेले आमच्या दोन्ही भगिनी संचालिका, व्यासपीठावर उपस्थित असलेले आत्ताच आलेले पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय गुट्टे साहेब, प्रवीणजी रेड्डी, संग्रामजी चामे, बापू सारोळे, नागोरावजी पाटील, सगळ्याचे नावं घेता येतील पण नावामध्ये अधिक वेळ न घालता पत्रकार मित्र प्रताप पाटील, संतोष पाटील, प्रकाश ससाने, आशिषजी तोगरे, अफरोजजी शेख, बाबूरावजी उडतेवार, शिरूरचे आजी माजी चेअरमन श्रीयुत गुंडरे आणि भोसले, माधवरावजी चामे, पत्रकार आणि चेअरमन राजकुमार सोमवंशी, रामप्रसादजी जाजू, बालाजी कातकडे, बालाजी पाटील, इसुभाई सय्यद, नामदेवरावजी विराळे, बँकेचे सर्व अधिकारी, या खात्यात काम करणारे रेड्डी आणि वंगे, उपस्थित माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. साधारणतः ज्यावेळेस आपण राजकारणाची सुरुवात केली सोसायटीपासून, त्यावेळेस आमची जुनी मंडळी तर नाहीत आहेत, वारलेत बरेचसे. बघ आमचे भगवान काका असतील, काशीनाथ पाटील असतील, आमचे व्यंकटी चामे मामा असतील, बंडे मामा होते, एकनाथरावजी वलसे, महमूद सौदागर, ह्या सगळ्या मंडळीने त्या काळामध्ये ही सोसायटी मला काम करायची संधी दिली. आणि बघ आपली बँक लातूर जिल्हा उस्मानाबादची एकच बँक होती. नवीन जिल्हा झाल्यामुळं ही बँक आपल्याला भेटली. मग दिलीपराव देशमुख साहेब आणि आम्ही त्यावेळेचं सर्व संचालक मंडळ या बँकेत गेलो. अतिशय वाईट परिस्थिती होती. इथं नागमोडे साहेब आता बसलेले माझी फील्ड ऑफिसर, पगाराला पैसे नव्हते, परंतु योग्य माणूस खुर्चीवर बसल्यानंतर, आणि रामचंद्रराव पाटील हे देखील आमच्यासोबत, टी.जी. भोसले साहेब बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक होते, खूप अभ्यासू आणि चांगलं बोर्ड होतं. आणि त्या काळातले अधिकारी देखील अतिशय हुशार चांगले माणसं होते. आमचे मार्डीकर साहेब MD होते, B.R. पाटील, स्वामी, त्यावेळेस तर हे आत्ताचे MD तेव्हा नवीनच बारकच पोरगं होतं, नव्यानंच लागले होते हनुमंतराव. पण त्या लोकांचं एवढं कौतुक करायचं तात्या की त्यांनी आपला अभिप्राय स्पष्ट द्यायचे.
आणि खाली वळायची, शेवटी आपण निर्णय द्यावा. म्हणजे आपलं सोडायचं नाही, बोर्डाचा अपमान करायचा नाही. ही अशी भूमिका मी आता बघत नाही. आता सांगितलं की अधिकाऱ्यांनी नियमात बसूनच काम करायला पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांना देखील नियम तोडायचे नसतात, नियम वाकवायचे असतात. ही भूमिका घेऊन आपण त्या काळामध्ये काम केले. वसुलीची मेळावे घेतलेले जगात कुठं मी ऐकलं नाही. पण आपण त्यावेळेस गावोगाव जायचं. आमचे हडवतीचे शिवरामांना, ही सगळी ज्येष्ठ मंडळी, तुकाराम पाटील खंडाळीचे, पेडसाहेब, ह्या सगळ्या मंडळीनं अक्षरशः पोते बांधून पैसे दिले आणि मग एक वातावरण निर्माण झालं. मग बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली. मग लागेल त्याला कर्ज, पाईपलाईनला कर्ज, फळबागेला कर्ज. जशा जशा आमची ऐपत वाढत गेली, लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या. मग आता सांगितलं की आपल्याकडे मग चांगल्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. कर्मचाऱ्याच्या सॅलरीमध्ये फरक पडला, कॉम्प्युटराईज केला, नवीन सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला आहे. डेटा सेंटर स्वतःचा आहे, ATM आपला आहे, मोबाईल बँकिंग आहे. मग आपल्या शेतकऱ्याच्या पोराला शिकायसाठी राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत, म्हणून आपल्या बँकेने निर्णय घेतला परदेशात जाऊ द्या. डॉक्टर, इंजिनियर, आयुर्वेदिक डॉक्टर काही व्हायचं असेल आणि पैसे नसतील तर ही बँक त्यावेळेस मदत केली. एका जीबीमध्ये आम्ही त्या लोकाला बोलून घेतलं आणि तो निघाला साताळचाच, खंदाडे नावाचा. कारण त्याच्याकडे बुद्धी होती पण पैसे नव्हते. 3 लोक बोलले ते, मग एकानंच बोला म्हणलं आणि मग त्याने त्याचे मत मांडलं. खंदाडेने नाशिकमध्ये MD म्हणून काम करत आहे. तर आता काय आपल्याकडे पैसे नाहीत. कोणतरी त्याला सांगितलं की तू बाबासाहेब पाटलाकडे जा आणि तुला हे कर्ज शिक्षणासाठी देतील. आपल्याकडं आला ते. मग त्याला म्हणलं चला आपण लातूरला जाऊ. गटसचिवाला बोलून घेतलं, जमीन क्षेत्र होतं आणि त्याला कर्ज दिला आपण, एज्युकेशन लोन. तो कर्ज त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आणि आज तो एका कारखान्याचा MD म्हणून काम करतो. ते स्वतः सांगितलं. आपण बी त्या दिवशी सगळे होतात. म्हणजे अशा प्रकारचं काम करणारी एकीकडे बँक आहे आणि बँकेचं आपल्या वैशिष्ट्य, इथं काही पक्षी धोरण, पक्षावर आपण राजकारण कधीच केलं नाही आणि बाबासाहेब पाटील देखील असलं पक्षाचं राजकारण करत नाही. आम्ही 15 दिवस फक्त आपण पक्षाचं बघायचं असतं आणि त्याच्यानंतर मग सगळे आपलेच लोक असतात. कारण या राज्यामधल्या काही नेत्यांनी एक परंपरा ठेवलेली आहे. विरोधी पक्ष म्हणजे काही ते काही दुश्मन आहेत का आपले? त्यांचंही काम आपलं आहे आणि आपलंही काम आपलं आहे. अहमदपूरच्या नगरपालिकेमध्ये गुंजपूरकर साहेब, चाकूरच्या नगरपालिकेमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना मी निधी दिला. कारण जनता माझी आहे. जरी एखादा नगरसेवक पुऱ्या वेगळ्या पक्षाचा असला तर तो भेदभाव केला नाही, थोडं कमी दिला असेल. ही भूमिका आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवली आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत, निलंगकर साहेब, बाळासाहेब जाधव साहेब आणि मग त्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालेले आहोत. नंतरच्या काळामध्ये पवार साहेब आहेत आणि अजितदादा आणि सहकार क्षेत्र हे 2 नावं नाहीतच मित्रांनो. माझी आणि अजितदादाची ओळख कुठं झाली? मी त्यावेळेस जिल्हा बँकेचा चेअरमन आणि दादा पुणे बँकेचे चेअरमन, राज्याचे मुख्यमंत्री मनोहरराव जोशी साहेब होते आणि महायुतीचं पहिलं सरकार आलं आणि मग त्याच्यानंतर 2000 आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे अपक्ष मला निवडून दिला. मग काही लोकांना वाटतं की आमदार बी झालं तर तुम्हाला बँकेत काय या वाटतंय? तर माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू बघायचे म्हणून आम्हाला बँकेत यावं. आज मला सांगा, आपल्या बँकेची ही त्यांनी सांगितलं एवढं डिपॉझिट आहे, एवढं हे आहे, भांडवल आहे. त्याच्यापेक्षा ही बँक आत्ता जी पाडलेली, त्या काळात ग्रामीण भागात पहिली शाखा आपल्या मालकीची बांधली आणि मग अहमदपूरची बांधली. मग आपल्या बँकेची ऐपत वाढायला लागली. आपलं ॲसेट मोठं तयार झालं पाहिजे. आज एका अहमदपूरची आपण ती जागा आणि तिथली इमारत बघितलं तर कितीतरी करोड रुपयाची आहे. चाकूरमध्ये तशीच परिस्थिती, अनेक गावामध्ये तशीच परिस्थिती आहे. आपली ॲसेट वाढत गेलेलं आहे. स्वतःच्या मालकीच्या इमारती आपण उभा केल्यात. अजून आपल्याला स्वतःच्या प्रत्येक गावामध्ये जिथं जागा दिली तिथं आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. कर्मचाऱ्याच्या पगारी वेळोवेळी त्यांनी चांगलं काम केलं आहे. कोविडमध्ये कोण मला सांगा, 3-4 लोकांचं कौतुक वाटतं मला. कोविडमध्ये आमच्या आरोग्याच्या लोकांचं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. महसूलच्या लोकांनी त्याच पद्धतीनं, पोलीसवाल्यांनी त्यांची ड्युटी त्यांनी केली.
की तो कोविड एक असा आला की तू माणसं एकत्र आले की कोविड यायचा. त्याच्यामुळं आपल्याला राग यायचा की पोलीसवाले आमच्या मागं का लागले. पण तुम्ही एकत्र येऊ नये म्हणून ते दक्षता घ्यायचे. आरोग्य खात्याच्या लोकांचं त्या आमच्या महिला ज्या होत्या घरोघरी जाऊन आपल्याला गोळ्या दिल्या, तपासण्या केल्या. त्यावेळेस तर माणसं कोविड झालं म्हटल्यानंतर कोणी जवळ जायला माणूस तयार नव्हता. आणि नोट आणि माणूस जवळ आल्यावर तर कोविड लय अटॅक करत होता. पण आमच्या कर्मचाऱ्यांनी तशाही काळामध्ये या लोकांनी जे निराधारचे लोक होते, राज्यामध्ये आपलीच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, गावोगाव जाऊन त्या मजुराला पैसे देण्याचं काम, संजय निराधार गलीचे पगार तिथे जाऊन देण्याचं काम केलं. हेच पुण्य आहे, हेच आमचं ॲसेट आहे. सांगल ते ह्या लोकांनी काम केलं. आत्ताच नाही त्या सरकार आता आपलं आलंय. सहकार मंत्री योगायोगानं दादामुळं, देवेंद्र भाऊ त्यांच्यामुळं, एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यावेळेस काय विचार केला, मराठवाड्यातल्या लोकांना सहकारात जास्त आपल्याला पुढे आणायचे. नाहीतर हे खातं मराठवाड्याला कधी भेटलं नाही, विदर्भाला तर अजून भेटलंच नाही. व हे पश्चिम महाराष्ट्रात मग आपल्याला देखील सहकारी चळवळ मोठी करायची. आज देशाचे नेतृत्व आमचे मोदी साहेब करत आहेत. आमचे अमित भाई शहा गृह खात्याचे मंत्री, आणि त्यांनी हे खातं मुद्दाम, आणि त्यांचं नेतृत्व देखील या सहकारी चळवळीमधून निर्माण झालेलं आहे. त्यांना याचा आवाका ताकद माहिती आहे. सहकार चळवळीमध्ये काय ताकद आहे. महाराष्ट्र तर पुढे आहे, अग्रेसर आहे. केवळ भारतात नाही तर जगात आपल्या सहकारी चळवळीचं नाव आहे. हे आमचे विठ्ठलराव विखे पाटील असतील, धनंजयराव गाडगीळ, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, शंकरराव मोहिते पाटील, ह्या लोकांनी चळवळ उभा केली. आज शासनामध्ये जेवढे लोक एम्प्लॉईज आहेत तेवढे आपल्याकडे आहेत. आणि मग जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक. कितीतरी बक्षिसं घेतलीत आपल्या बँकेत, जागा पूर्ण गेल्या बक्षिसं ठेवायला मित्रांनो. म्हणून फार लोकांकडे तुम्ही लक्ष देत नाही, मला माहिती आहे. पण जे चांगलं चालते त्याच्या पाठीमागे राहणारे लोक गुंतपुरतात. त्या अहमदपूरला लोक पूर्वी बोलायचे, इथं पुन्हा नाही फेर म्हणायचे. एकदा आमदार झाले की पुन्हा नाही म्हणायचे. आणि आतापर्यंत 4, 5, 15 हजाराच्या वरील लीड आलीच नाही आतापर्यंत. पण गेल्या वेळेस 2400 देखील माझी 28,000ची लीड होती. आणि यावेळेस तर 32,600, 2 पेट्या शिल्लक आहेत अजून उरावर तुमच्या. तांत्रिक बिघाड झाला. मॅडम म्हणल्या कसं करायचं आहे, जाऊ त्या टाकून द्या मॅडम. म्हणलं काय, ते माझ्याच पेट्या आहेत म्हणलं. एक तर नांदूरचं पेटी होती आणि एक धाकट्या झरीची होती, तिथं कोण निघणार आहे. काय परिणाम झाला की पूर्वी नाटक करायचे काही लोक आमच्याकडं, मी गरीब कोपराला गुळ लावायचं, काहीतरी तात्याचा दोस्त, ते खूप बोलायचं विनपूरकर तात्या. मग ही तरुण पिढी आली, त्यांच्या लक्षात आलं की आपलं पोट भरणार नाही आहे माय म्हणून. इथं कामाचाच परिणाम बघितला पाहिजे. सुरुवातीला आपण बघितलं बालाघाट कारखाना 10 वर्षे बंद पडलेला, दादानी, दिलीपराव देशमुख साहेबांनी दिली. माझ्या त्यावेळेस हार्वेस्टिंगला माझ्याकडे यंत्रण नव्हती. यशवंतराव इथं नाहीत आमचे पाटील, मला 35 गाड्या सुरुवातीला दिल्या त्यांनी. आमच्या बुके साहेबांनी 30-40 गाड्या दिल्या. आणि कोल्हापूरचे विक्रमसिंग गाडगे साहेबांनी काही गाड्या दिल्या. तेव्हा कारखाना सुरू झाला. ही सहकारातली भूमी आहे. सहकार राज्यामध्ये असा आहे, कुणाला लोकांकडे फार बोलण्याकडे ऐकून घ्या, करमणूक करा तुम्ही लोकांची. काल परवा कोणतरी बोललं, माझ्यावरही बोललं, बोलू द्या, त्याला जे बोलायचं ते बोलू द्या. पण परीक्षा घेणारे आणि त्याला मार्क देणारे समोर बसलेत लोक. तुम्ही ठरवा, आम्ही चुकीचं काम केलं असेल तर आमच्या कानाला खडा. पण उगं कुठले तरी ब्लेम लावायचे. काही लोक म्हणतात की देशमुखांनी आपल्या घरच्या पुरतीच बँक केली आहे, दिलेत ना. कित्येक लोकांना मदत केली आहे, कारखान्याला केलं, पोल्ट्रीला केलं. सांगत बसायला वेळ नाही. सांगायची त्यावेळेस सांगू आपण. आणि योग्य माणूस असेल त्याला तिथं नेतृत्व करायची संधी द्या. आम्ही दोघं आहोत, दिलीपराव देशमुख साहेब, आम्ही गोविंदपूर करतात. आता नवीन पिढी तयार झाली आहे. आम्ही चुकीचं काम करतच नाही, केलंच नाही आणि भविष्यात देखील करणार नाही. ज्यावेळेस जागृती कारखाना उभा करायचा होता त्यावेळेस आमच्याकडे फायनान्शियल परिस्थिती होती. आम्ही विचारलं MDला की काय परिस्थिती आपली. आणि मग त्यावेळेस दुसऱ्या बँका, राष्ट्रीयकृत बँका बंगल्यावर बसल्या होत्या शिनेवर जाऊन, साहेब आम्ही व्याज 2% अजून कमी घेता, आम्हाला द्या संधी. ते गोष्ट माझ्याही कानावर आली. गोविंदपूरकर, आम्ही त्या दिवशी त्या बैठकीला होतो.
मग आम्ही तिथं विषय काढला किंवा आपल्याला जागृती कारखाना काढायचे आहे, आमच्याकडे पैसे शिल्लक आहेत. आणि मला साहेब, ज्यावेळेस आपल्याला कुणी देत नव्हतं, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा कारखाना उभा केला, बबुराव काळे साहेबांनी त्याचं नियोजन केलं, त्यावेळेस मात्र जिल्हा बँकेने त्यांना मदत केली, शेअर्स दिले. आता तुमची ऐपत वाढली आहे, ऐपत वाढल्यावर कुणी बी देतो म्हणत आहे. पण ज्यावेळेस कुणी किंमत केली, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने. आम्ही म्हणत नाही तुम्ही तोट्यामध्ये घ्या, अधिक व्याज आमचं जरी लागत असलं तर एखादी टक्का आम्ही कमी करू, एखादी टक्का तुम्ही कमी करा, आणि त्याच्यानंतर ते कर्ज दिलं जातं. आपल्याला माहिती आहे असावं काय चुकीचं झालं का, चांगलं चालवायचं काम केलं, भाव दिला, वेळेवर पैसे दिले, स्पर्धा वाढल्या, अनेक कारखाने उभा करायचं काम केलं. जे चांगलं आहे ते सांगा ना. पांढरं कपड्यावर कुठंतरी डाग पडला तर त्याच्याकडेच बघत बसतो आपण. पण चांगलं या क्षेत्रामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी 95% चांगल्या आहेत. मग कुठंतरी झालं असलं तर त्याची चर्चा अधिक करण्यापेक्षा त्याला दुरुस्त कसं करता येईल ते बघण्याचं काम आपण करावं. आणि त्याला संग्रामजी आहेत, बापू सारोळे आहेत, अनेक जुनी मंडळी आमच्यासोबत त्यावेळेस राहिलेली आहे. त्यावेळेस 50-50 सोसायट्या 80 पैकी माझ्या तालुक्यातल्या 100% वसुली करायच्या, आणि वसुली व्हायची. गरिबाचे काय भांडवल असतंय, इज्जतच असते. मोठ्या लोकाला काही चालतंय. म्हणून आमच्या तालुक्यात एक तशी शिस्त आहे, आपल्याच बँकेची म्हणून आहे, दुसऱ्या बँकेचा मी आढावा घेतो. आणि तेवढंच करून थांबलं नाही तर त्यावेळेस दिलीपराव साहेबाच्या हस्ते तात्या आपण पतसंस्थेचं उद्घाटन केलं. आज मला सांगा 180 कोटी रुपये डिपॉझिट, आम्ही देखील डिपॉझिट ठेवून घ्यायला तयार नाही, कारण वाटप कुणाला करायचं आता. म्हणून रोड डेअरीला दिलंय, आम्ही बाकीच्या लोकांना देतोय, सोनं गोल्ड लोन वाटप केलंय, बचत गटाला. ते मंचकराव माझा भाऊ त्याचा चेअरमन आहे, आणि स्वतःच्या प्रॉफिटमधून पतसंस्था उभा केली. आज 100-125 लोक तिथं काम करतात. आज आपल्या बँकेमध्ये एवढे लोक कर्मचारी करतात. मग यावेळेस त्यांचा प्रस्ताव आला. 2-3 गोष्टी बघतो आपण. कर्मचारी देत असताना कर्मचाऱ्यावरचा 2% अधिक खर्च नाही का, CRR मेंटेन केलाय का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण यांना पगार मान्यता दिली. पण याच्या अगोदर एकदा आम्ही भरती केली होती, तुम्हाला गुंतपूरकर आठवत आहे का नाही, त्यावेळेस काही नियम नव्हता. पण आपलीच एक बँक अशी होती की त्यावेळेस लेखी परीक्षा घेतली, आणि त्यावेळेस चांगले पोरं सगळे पुन्हा इथं या ठिकाणी जरी असला आमचा, पण जे चांगले लोक आहेत, खुर्चीला न्याय देणारे आहेत, अशाच प्रकारला त्यावेळेस दिले आम्ही. मग आता तर आम्ही सरकारमध्ये आहोत, आपण तशा प्रकारची त्यांना सूचना दिल्या, त्यांची मागणी रास्त होती आहे. आम्ही सरकारला सांगितलं, आणि सरकार